रंग माझा वेगळा या मालिकेच्या 14 जूनच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सौंदर्या ही आयशाच्या घरी येते आणि जोरजोरात आवाज देऊ लागते. तेव्हा तिथे तिची आई येते आणि म्हणते, असं आवाज का देत आहात? तेव्हा सौंदर्या तिचे काही ऐकत नाही आणि परत आयशाला आवाज देते. तेव्हा आयशा ही बाहेर येते. सौंदर्या आयशाला म्हणते की तू जे केस कार्तिकवर केली आहे ते मागे घे. त्यावर आयशा म्हणते, का? केस मागेच घ्यायची होती तर मी कोर्टात कशाला गेले असते? सौंदर्या म्हणते की माझा कार्तिक हा तुझ्याशी वाईट वागलेला नाही, मग तू हे सगळं का करतेस? आयशा म्हणते की गेल्या 6 वर्ष झाले कार्तिक हा माझ्याशी लग्न करण्याचं टाळत आहे. त्याला वाईट वागणंच असे म्हणतात. आणि सौंदर्या म्हणते की गेल्या 6 वर्ष तू ज्या स्वइच्छेने तू त्याच्यासोबत राहत आहेस ना, मग आता लहान मुलासारखे का वागत आहेस? आणि आयशा म्हणते की मला लग्नाच्या बाबतीत जे अनुभव आले आहेत त्याचा हा परिणाम आहे. त्याने वारंवार माझी फसवणूक केली आहे आणि मानसिक छळसुद्धा केला आहे. आणि सौंदर्या आयशाला म्हणते, हेच तुझे प्रेम आहे का गं? त्याच्यावर प्रेम करतेस, त्याच्या विरुद्धच गुन्हा दाखल केलास तू? आणि आयशा देखील म्हणते, हो, कार्तिकचं देखील माझ्यावर प्रेम आहे. त्यानेही माझा छळ केला आहेस ना, आणि तुम्ही सुद्धा माझा छळ केला आहे. प्रत्येक वेळ आमच्या लग्नामध्ये जे अडथळे आले त्याला कारण तुम्ही आहात. तुमचं कधीच मनात नव्हतं की माझं आणि कार्तिकचं लग्न व्हावं, कारण तुम्हाला दीपाला सून म्हणून तुमच्या घरात आणायचं होतं. आणि सौंदर्या म्हणते, हो, दीपाला घरी आणण्याची ही माझी इच्छा आहे, कार्तिकची नाही. खूप सिंपल गोष्ट आहे आयशा, ती तुझ्या लक्षातच आली नाही. गेल्या 6 वर्ष तुझ्याशी लग्न केलं नसेल पण तुझ्यासोबत प्रामाणिक आहे. गेली 6 वर्ष तो तुझ्या बाजूने उभा आहे आणि गेली 6 वर्ष तो माझ्याशी भांडत आहे. मग हे प्रेम नाही तर काय आहे? तुझं जर माझ्या कार्तिकवर खरं प्रेम असतं तर ही गोष्ट तुला कधीच कळली असती. थोडी साधी गोष्ट तुझ्यापर्यंत पोहोचत नाही, कारण तुझं त्याच्यावर प्रेमच नाही. मग का घेते सूड त्याचा? कारण तो लग्नाला हजर नाही राहिला. आणि सौंदर्या म्हणते, तो लग्नाला हजर का नाही राहिला? हा प्रश्न तू त्याला विचारलास का? आणि आयशा म्हणते, नाही, गरज वाटली मला. तो लग्नाला आला नाही कारण त्याला माझ्याशी लग्न करायचे नाही. नेहमी त्याच्या दुसऱ्याच प्रायोरिटीज हजर. त्यामुळे मी कोर्ट केस मागे घेणार नाही. तुला खरंच असं वाटते का की कोर्ट केस करून कार्तिक तुझ्याशी लग्न करेल म्हणून? आणि आयशा म्हणते, नाही, मला लग्नाचं काही माहीत नाही, पण आता तुमच्या मुलाला उत्तर द्यावेच लागेल. प्रत्येक वेळी मी त्याला माफ नाही करणार. यावेळी त्याला त्याच्या कर्माची फळं मिळणारच. आणि मी तुम्हाला चांगलीच ओळखते सौंदर्या इनामदार, मी काही केलं तरी केस मागे घेणार नाही. एक लक्षात ठेवा, कार्तिक जर माझा नाही तर कुणाचाच होणार नाही. आता त्याला कुणीच मिळणार नाही. आता तो त्याच्या आयुष्यामध्ये एकटा कसा राहील ते मी बघेल. आणि तिचे हे बोलणे ऐकून सौंदर्या रागातच तिच्यावर हात उचलते. तर आयशाची आई सौंदर्याचा हात पकडते आणि सौंदर्या म्हणते, खूप मोठी चूक करते आयशा तू. जोपर्यंत सौंदर्या इनाम जिवंत आहे तोपर्यंत कार्तिक हा कधीच एकटा पडणार नाही. आणि कार्तिकची आई म्हणून मी तुला सांगते, दीपा आणि कार्तिक पुन्हा एकत्र येतील आणि त्यांचा सुखाचा संसार होईल, ते तुझ्या डोळ्यांनी बघ. आणि तिथून ती निघून जाते. तर दुसरीकडे दीपा ही पोलीस स्टेशनमध्ये येते. ती आदित्याला विचारते की हा का सगळा प्रकार आहे? तर आदित्य सांगतो की दादा काल आयशासोबत कोर्टामध्ये लग्न करणार होता. त्याबद्दल आम्हाला कोणाला माहिती नव्हतं आणि दीपिका पटली आणि त्याला जाता आलं नाही. त्यामुळे आयशा चिडली आणि तिने त्याच्यावर केस केली. मम्मा गेली आहे आयशाला समजवायला. बघू आता काय होतंय ते. पण हे सर्व प्रकरण कोर्टात जाणार आहे आता. हे सर्व ऐकून दीपाला धक्काच बसतो. त्यानंतर ती पोलीस स्टेशनमधून बाहेर येते आणि तिथे तिला सौंदर्या भेटते. त्यावर दीपा सौंदर्याला विचारते, तुम्ही भेटलात का आयशाला? ती काय म्हणते? त्यावर सौंदर्या म्हणते की मी खूप रिक्वेस्ट केली तिला, पण ती समजायलाच तयार नाही. केस मागे घेणार नाही अशी ती म्हणत आहे. तिने जे आरोप केले ते जर सिद्ध केले तर माझं कार्तिकचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त होईल. तिचं आणि कार्तिकचं लग्न झालं नाही म्हणून बिथरली आहे ती. तेव्हा दीपा म्हणते की मग त्या दोघांचं लग्न लावून द्या. त्या मुलीने त्याच्यावर केली आहे, त्या मुलीचं मी कार्तिकसोबत लग्न लावून देणार आहे का? आता फक्त कार्तिकचे डोळे उघडले पाहिजे. त्याला कळायला हवं की ती मुलगी तिच्या योग्यतेची नाही. तर दुसरीकडे कार्तिकी ही शाळेतून घरी येते आणि ती अश्विनीला दीपाबद्दल विचारते. पण अश्विनीला पण माहिती नसते की दीपा कुठं गेली आहे. तितक्यात कार्तिकीला आठवतं दीपिकाची विचारपूस करण्यासाठी आईने दीपिकाला फोन केला होता. नंतर ती अश्विनीच्या फोनवरून दीपिकाला फोन लावते. तर दुसरीकडे दीपिका ही खूपच रडत असते आणि ती रडतच कार्तिकीला सांगते की पोलीस माझ्या डॅडाला घेऊन गेली आहे. आणि ते ऐकून कार्तिकीला धक्काच बसतो. खूप दुःखी होऊन तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि तितक्यात दीपा देखील तिथे येते आणि कार्तिकी दीपाला म्हणते, आई, बाबाला पोलीसवाले घेऊन गेले, आता काय करायचं आपण? त्यावर
आणि त्यावर अश्विनी विचारते, आता काय हे भलतंच? त्यावर दीपा म्हणते, सांगते मी. आणि त्यावर ती कार्तिकीचे डोळे पुसत म्हणते, रडू नकोस, कार्तिक लवकर सुटेल. काळजी करू नकोस. आणि कार्तिकीही तिला मिठी मारते. तर दुसरीकडे दीपिका ही विठोबाकडे प्रार्थना करते, माझ्या डॅडाला परत आण, मला त्याची खूप आठवण येत आहे. तितक्यात सौंदर्य आणि ललितही तिथे येतात. तेव्हा दीपिका ही सौंदर्याला विचारते की डॅडाला पोलीसवाले मारणार तर नाहीत ना? त्यावर सौंदर्या म्हणते, नाही, असं काहीही होणार नाही. पोलीस फक्त डॅडाला काही प्रश्न विचारतील आणि सोडून देतील. त्यानंतर आदित्य आणि सौंदर्या पोलीस स्टेशनला जातात, तर ललित हा दीपिकासोबत घरी थांबतो. तर दुसरीकडे दीपा ही कार्तिकला भेटण्यासाठी येते आणि दीपिकाबद्दल चौकशी करते. तेव्हा दीपा म्हणते की तू काळजी नकोस करू, मी दीपिकाला समजवेल. एवढा विश्वास तर आहे ना तुझा माझ्यावर? असं बोलून मला लाजवत आहेस. त्यावर तो म्हणतो की मला दीपिकासाठी लवकरात लवकर इथून सुटले पाहिजे. माझ्या सर्व चुका एकत्र भोगत आहे. आयशाने हे पाऊल का उचललंय तेच मला एकदम कळत नाही. मी काहीच चुकीचं केले नाही. मी चुकीच्या अर्थाने कधीही तिला स्पर्श केला नाही. मला कळत नाही मी कसं सांगू तुला. त्यावर दीपा म्हणते, आहे माझा विश्वास तुझ्यावर, कारण मी तुला ओळखते. पण तू माझ्यावर विश्वास नाहीच ठेवलास. तेव्हा कार्तिकला त्याचं बोलणं आठवतं. तुला माहित आहे ना सत्य काय आहे ते? तू निर्दोष आहे ते. काही होणार नाही तुला. घाबरू नकोस. मी माझ्या मुलीसाठी खंबीरपणे उभी राहिली होते, तसेच तूही दीपिकासाठी खंबीरपणे उभी राहा. तुझा विश्वास ढळू देऊ नकोस. आणि त्यावर कार्तिक देखील हो म्हणतो. नंतर दीपा त्याला जेवण देऊन तेथून निघून जाते. येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की दीपा ही पोलीस स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर कार्तिकीचे बोलणे तिला आठवते. अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.